गुरुपौर्णिमेच्या पावन पर्वानिमित्त सोलापुरातील दत्त चौक येथील सर्वात जुने म्हणून प्रसिद्ध असलेल्या दत्त मंदिर येथे भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती। पहाटेपासूनच दत्त महाराजांच्या दर्शनासाठी भक्तांची रांग लागली असून मंदिर परिसर भक्तिमय वातावरणाने फुलून गेला होता। यावेळी मंदिराचे पुजारी विनय अंबलगी यांनी गुरुपौर्णिमेनिमित्त सकाळपासून विविध धार्मिक विधी आणि पूजा अर्चा पार पडत असल्याची माहिती दिली। तसेच मंदिरात वर्षभर 4 प्रमुख धार्मिक उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरे केले जात असल्याचेही त्यांनी सांगितले। दरम्यान मंदिरासमोर साकारण्यात आलेल्या दत्त महाराजांच्या अवताराच्या आकर्षक देखाव्याने भाविकांचे विशेष लक्ष वेधून घेतले। देखावा पाहण्यासाठी आणि छायाचित्रे टिपण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती। त्यामुळे परिसरात उत्साहाचे आणि भक्तीचे वातावरण निर्माण झाले। परंपरेप्रमाणे म्हणजे आम्ही देखावा एक निर्माण केलेला आहे की ज्यामध्ये त्रिमूर्ती दत्त हा पहिला दत्ताचा अवतार आणि त्याच्यानंतर या कलियुगातलं श्रीपाद श्रीवल्लभ, नरसिंह सरस्वती, अक्कलकोट स्वामी महाराज आणि आपण मानत असलेले साईबाबा असे 4 अवतारांचा आम्ही आज देखावा साधारण मंदिरासमोर गाभाऱ्यासमोर आम्ही साकारलेला आहे। बऱ्याच लोकांना तो खूप आवडलेलाही आहे आणि त्यामुळे सर्वच गुरूंचे इथं दर्शन एकत्रित होत आहे अशी लोकांची भावना निर्माण झालेली दिसते। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। आज सुंदरमनगर श्री स्वामी समर्थ मंदिर येथे श्री स्वामी समर्थ सेवा मंडळ यांच्याकडून इथं गुरुपौर्णिमेनिमित्त सकाळी श्री स्वामी समर्थ मूळ मूर्तीस लघुरुद्र झालेला आहे। त्यानंतर 8 वाजता मान्यवरांच्या हस्ते महाआरती झालेली आहे। त्यानंतर 9 ते 12 वाजेपर्यंत आपलं सारामृत पोथी पारायण वाचन झालेलं आहे। त्याच्यानंतर 12:30 वाजता आपली महाआरती असते, मान्यवरांच्या हस्ते मान्यवरांच्या हस्ते आरती झाल्यानंतर 12:30 वाजता 12:30 ते 3:30पर्यंत महाप्रसाद होतो। इथं महाप्रसादात कमीत कमी 5 ते 7 हजार लोकांचं महाप्रसाद केला जातो। या पद्धतीने आमच्या इथे वर्षानुवर्ष मागील 25-26 वर्षापासून आम्ही इथे गुरुपौर्णिमा त्याचप्रमाणे इतर कार्यक्रम स्वामी महाराजांचे आम्ही इथं राबवतो। इथं मंदिराच्या वतीने एकूण किती तुमचे सभासद किंवा तुमचे भक्त असतात की जी सेवा देतात? इथं आमचे मूळ मंदिराचे ट्रस्टी 6 जण आहेत आणि इथं सेवा करणारे इथं साधारणपणे आम्ही 50 ते 60 लोक आहोत। आणि काय काय सेवा देतात? इथं महिला मंडळ आहे आमचे, ते सकाळ संध्याकाळी येऊन इथं साफसफाई, स्वच्छता, मंदिर सफाई करणे हे सर्व करतात। त्यानंतर लहान छोटी मुले आहेत, छोटी मुलं इथं आले की जे मोठे काही कामं सांगतात मंदिरातले सर्व मंदिरातले कामं करणे, त्यानंतर महाराजांच्या पालखीचे सजावट करणे, या अशा पद्धतीने सर्व सेवा ह्या पद्धतीने केली जाते।